राज्यामध्ये स्ट्रॉंग रूमना विविध राजकीय पक्षांचा खडा पहारा। परभणीमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर। कल्याण पश्चिमेमधील मतदार यादीमध्ये दुबार मतदार यादी बिनचूक होईपर्यंत निवडणूक घेऊ नका, माजी आमदार नरेंद्र पवारांची मागणी। दुबार मतदारांमध्ये कोणाचे तरी षडयंत्र असल्याचा भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांचा आरोप। धुळ्यात दुबार मतदारांमुळे मनपा प्रशासनाची डोकेदुखी वाढली। महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध। पालिकेमध्ये 29,759 दुबार मतदार। नागपूरचं हिवाळी अधिवेशन विरोधी पक्षनेत्या विनाच होण्याची शक्यता। विधानसभा विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद सध्या रिक्त। विधान परिषदेमध्ये विरोधकांकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी पुरेसं संख्याबळ। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला कडाडून विरोध। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचंच नुकसान होईल तर अजित पवारांना फायदा होईल। शरद पवारांना आकडेवारीसह पटवून दिल्याचा प्रशांत जगताप यांचा दावा। माझ्यावर अनेकांनी टीका केली, रस्त्यात खड्डे खोदले। ज्यांनी टीका केली त्यांचं काय झालं हे सगळ्यांनी पाहिलं। डोंबिवलीमधल्या कार्यक्रमात श्रीकांत शिंदेंची फटकेबाजी। आपण टीकेतून नाही तर कामातून उत्तर देतो असाही टोला। भाजपकडून एका तथाकथित जैन मुनीला पुढे करून मुंबईचं वातावरण गढूळ करण्याचं राजकारण सुरू। ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे यांची जैन मुनी निलेश चंद्र विजय यांच्यावर टीका। शेतकरी मदतीचे जिल्ह्याला किती पैसे आले याची माहिती घेऊन बोला। खासदार ओमराजे निंबाळकर आणि प्रणिती शिंदेंना नाव न घेता आमदार राणा जगजितसिंह पाटलांचा टोला। एसडीआरएफ एनडीआरएफच्या निकषानुसार किती पैसे येणं अपेक्षित होतं आणि किती पैसे आले हे समजून घ्या, राणा पाटलांचा खोचक सल्ला। तर शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळाली नाही असा आरोप होता आणि त्यावरून आता राणा पाटलांनी हा खोचक सल्ला दिलाय। तिकडे इंडिगो एअरलाइन्सची सेवा अजूनही विस्कळीत। आज सकाळपासून देशभरातील 175 उड्डाणं रद्द। हैदराबादची 115, चेन्नईची 38 तर मुंबईचे 8 उड्डाणं रद्द झाल्याची माहिती। इंडिगोच्या विस्कळीत झालेल्या सेवेचा प्रवाशांना मानसिक त्रासासोबतच आर्थिक भुर्दंड। तिकीट दरामध्ये वाढ झाल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी। आज संध्याकाळपर्यंत रद्द केलेल्या तिकिटांचे पैसे परत करा, सरकारचे इंडिगोला आदेश। उत्तर गोव्यामधल्या प्रसिद्ध असलेल्या नाईट क्लबच्या तळमजल्यावरील किचनमध्ये आग। बहुतांश मृतदेह किचनमध्येच आढळले। आगीवर नियंत्रण। मुख्यमंत्री प्रमोद सावंतांकडून घटनास्थळाचा आढावा। गोव्यात नाईट क्लबला लागलेल्या आगीप्रकरणी तपास करण्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आदेश। अग्नी सुरक्षेच्या नियमांचं पालन झालं की नाही याचा तपास होणार। आगीला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करणार, सावंतांचा इशारा। गोव्याच्या नाईट क्लबमधील दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक्स पोस्ट। आरपोरामधील घटना अतिशय दुःखद असल्याचं सांगत मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन। पंतप्रधान सहायता कक्षाकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाखांची मदत। आगीमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या प्रती आपल्या संवेदना, तर जखमींनी लवकर बरं व्हावं यासाठी प्रार्थना। गोव्यातील नाईट क्लबमधील दुर्घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून दुःख व्यक्त। गोव्याच्या आरपोरामधील नाईट क्लबमधील दुर्घटनेमुळे अतिशय दुःख। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींची प्रतिक्रिया। हा केवळ अपघात नाही तर सुरक्षा आणि सरकारचं अपयश, राहुल गांधींचा हल्लाबोल। डेहराडूनमधील भयानक अपघाताचं सीसीटीव्ही समोर। पटेल नगरमध्ये एका अनियंत्रित ट्रकनं अनेक वाहनांना चिरडलं। अनियंत्रित ट्रक एका दुकानामध्ये घुसलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।